हाय नमस्कार फ्रेंड, मी तुमचा लाडका दोस्त अतुल गायकवाड आणि मी आलेलो आहे माझ्या शेतामध्ये. आता शेतातच आहे, 4 दिवस झाले मुक्काम आहे. तर मी तुम्हाला दाखवतोय आता की आता ही पाठीमाग आमची शेती सगळी हिरवागार दिसते आणि ह्या बाजूला तुम्हाला मागे दिसत असेल ही आंब्याची मोठी मोठी झाड आहेत, आंब्याची बाग आमची. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय आता मी मी काय नाही दाखवणार, तुम्हाला दाखवतोय की आपण बाजारामध्ये गेल्यानंतर कडीपत्ता कडीपत्ता कसा असतो, कोण खेड्यातली काही माणसं असतात विकणारी भाजीपाला, तर त्यांना भाजीपाला विकताना त्या खेड्यातले जे शेतकरी असतात त्यांना सगळं माहीत असतं की बाबा कुठला भाजीपाला हा गावरान आहे, कुठला संकरित जातीचा आहे. संकरित म्हणजे एक गावरान नसून ती एक कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारी ही काही कृषी विद्यापीठानं असेल किंवा काही संस्थेने ज्या काही अशा प्रजाती निर्माण केलेल्या असतात त्या संकरित जातीमध्ये मोडल्या जातात. तर अशाच काही जाती आहेत, त्याच्यामध्ये सगळीच मग भाजीपाला असेल. ए टू झेड भाजीपाला हा संकरित सगळा बनलेला आहे. पहिलं कसं होतं, नॅचरली होतं. जे निसर्गामध्ये म्हणजे आपण जी बिया डुबू तेच उगवणार, त्याला कुठली फवारणी नाही, काय नाही काय नाही. फक्त शेत जमीन ते ह्याची असावी कशी, शेणखताची असावी. त्याला कुठलंही खत वगैरे टाकलं जात नव्हतं. तर ती शेणखताच्या जोरावरती पीक हे आपल्या शेतामध्ये जोमदार पद्धतीने येत होतं. तर त्यामुळे आजार माणसाला कमी होत होते. आणि आत्ताचं संकरित जीवन एवढं झालंय, संकरित भाज्या सगळं फवारणी बिवारणी, त्याच्यामुळं लोकांचं जीवन खूप अवघड झाले. तर मी तुम्हाला दाखवतो. आता आपण बाजारात गेलो की कोणी बी कोथिंबीर जरी असली, घ्या की गावरान कोथिंबीर असं म्हणतं. पण खरं परिस्थिती बघायला गेली तर ती गावरान कोथिंबीर नसते. ती कोथिंबीर असते संकरित जातीच्या, नवीन नवीन मोठ्या मोठ्या पानाच्या. त्या आपल्याला ओळखता यायला पाहिजे. पण ओळखायचं कसं की ते आपण खरं तर मग शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यायला पाहिजे. तर ते आपल्याला समजतं की हे गावरान कुठलं आहे आणि संकरित कुठलं आहे, त्यातला फरक दोन्हीतला कळतो. आत्ता तुम्हाला सांगतो, कोथिंबीर जर बाजारात आणायला गेलं तर एखादी गावरान कोथिंबीर आपल्याला फसवतात, घ्या की गावरान आहे म्हणून. परंतु गावरान कशी ओळखायची काय हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. गावरान कोथिंबीर ज्यासाठी एकदम छोटी छोटी कोथिंबीर असते. गावरान कोथिंबीर म्हणजे काय उंच नसते, ती संकरित झाली उंच. आणि त्याचा इतका सुगंध सुटतो, तुम्ही जवळनं जरी कोथिंबीरीवाला, आता आम्ही खेड्यामध्ये जवळनं जरी कोथिंबीर असं कोणी एखाद्या पाठीमध्ये हे घेऊन चालले पेंड्या बांधून छोट्या छोट्या, लांबून जरी चालला तरी सुद्धा त्याचा वास येतो. कडीपत्ता झालं, तर कडीपत्ता सुद्धा, कडीपत्ता हा संकरित जातीचा जो कडीपत्ता आहे त्याची पानं ही एकदम मोठी मोठी जातीची असतात, जाड जाड असतात, मोठी मोठी लांब लांब असतात. ही संकरित जात असते. आणि गावरान कडीपत्ता जर बघायचा झालं तर गावरान कडीपत्ता कसा असतो, एक छोटी छोटी पानं असतात आणि त्याचा सुगंध इतका दरवळतो. नुसतं तुम्ही झाडाला जरी असं मारलं ना, फांदीला असं जोरात, तरी त्याचा वास सगळीकडे सुगंध सुटतो. इतकं ते कडीपत्त्याचं महत्त्व असतं. तर मी आता माझ्या शेतामध्ये तुम्हाला दाखवतो मी की कडीपत्ता हे उन्हाळा, आता पावसाळ्यात, आता पाऊस जोरात पडलाय म्हणून कडीपत्ता इतका हिरवागार फुटलाय. आता उन्हाळा होता मध्ये, मागच्या 2-4 महिन्यामध्ये तर इतकं कडक उन्हाळा, विहिरीत पाणी नव्हतं काय नव्हतं, तर सगळा वाळून गेला होता. तर आता परत तो फुटलाय. तर गावरान कडीपत्ता कसा असतो तुम्हाला मी दाखवतो, चला. तर तुम्हाला दिसत असेल हा व्हिडिओमध्ये जो आहे सगळा, हा सगळा गावरान कडीपत्ता आहे. ह्याला कुठल्याही प्रकारचा रोग नाही, काय नाही काय नाही. याची पानं तुम्हाला मी दाखवतोय, इतकी छान पानं आहेत, ती हिरवीगार आणि मोठी नाहीत, एकदम छोटी छोटी पानं आहेत ती. हे बघा आता, हे बघा आता आपण हा पान घेऊ, तर बघा सुगंध सुटला लगेच लगेच. तर हा जो कडीपत्ता आहे ना, किती एकदम छान कडीपत्ता आहे. आपल्याला बाजारात 5 रुपयाला पिंडी एक छोटीशी मिळते आणि ती छोटीशी पिंडीच 5 रुपयाला, पण ती सुद्धा संकरित असतं. आता हे बघा तुम्हाला मी दाखवतो, हे बघा आता पान, किंवा हे बघा आता हे जरा पिवळं पडले उन्हानं, ह्याचं बघा पान, इतकं छान पान दिसते ना हे, मी बोटात धरलेलं बघा. आणि इतका सुगंध सुटला आता ह्या कडीपत्त्याचा. हे बघा, हे असं गावरान छोट्याशा पद्धतीचे पान असतात. आणि हे बघा जवळनं मी दाखवतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही गावरान कडीपत्ता ओळखून बाजारात गावरान कडीपत्ता घेऊ शकता, जर असेल अवेलेबल तर. आणि संकरित जाती म्हणजे ते मोठी मोठी पानं असतात. आता माझ्याकडे तुम्हाला दाखवायला संकरित नाही, कारण मी सगळी गावरान लावली होती. किती फुटला आहे बघा हा, सगळीकडे बघा खाली सगळे त्याच्या बिया म्हणजे त्याच्या मुळं पसरतात, आणि जिकडं जिकडं मुळं पसरतात. मी फक्त एक झाड लावलं होतं, तर एक झाडाचं ते किती बनलंय बघा. हे बघा सगळीकडे कडीपत्ता, सगळी कडीपत्ता आहे आणि मोठं मोठं झाले खूप. आता आम्ही काय फक्त त्याचे शेंडे मोडतो. तर व्हिडिओ कसा वाटला, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.